महाबळेश्वरच्या त्या लहान अंधाऱ्या आउटहाऊसच्या खोलीत सकाळी सूर्यकिरणे खिडकीतून आत आली. 5 वर्षांची गायत्री एका जुन्या चटईवर पार्वतीच्या कुशीत शांतपणे झोपली होती. रात्री खोलीच्या छतातून पावसाचे पाणी थोडे गळत होते. त्यामुळे पार्वतीने रात्रभर जागून गायत्रीच्या अंगावर जुनी गोधडी धरून ठेवली होती, जेणेकरून त्या चिमुरडीला थंडी वाजणार नाही. पार्वती पहाटे 4 वाजताच उठली होती. तिच्या अंगात आदल्या दिवशी विक्रमने मारलेल्या छडीच्या वेदना ठणकत होत्या. पण तिने देवासमोर हात जोडले आणि ती बंगल्याच्या मोठ्या स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. कारण तिला माहीत होते की जर सकाळी 7 वाजेपर्यंत विक्रम आणि रागिणीचा चहा आणि नाश्ता तयार झाला नाही, तर रागिणी पुन्हा गायत्रीवर आपला राग काढेल. पार्वतीने स्वयंपाकघरात येऊन गॅस पेटवला आणि नाश्त्याची तयारी सुरू केली. सकाळी 7:30 वाजता रागिणी स्वयंपाकघरात आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक गर्व होता. तिने प्लॅटफॉर्मवर ठेवलेला चहाचा कप उचलला, एक घोट घेतला आणि तो कप जोरात बेसिनमध्ये फेकून दिला. चहाचा कप फुटला आणि गरम चहा पार्वतीच्या पायावर उडाला. पार्वती वेदनेने थोडी मागे सरकली. रागिणी ओरडली, "ए म्हातारी, कसा चहा बनवला आहेस तू? साखर किती कमी आहे यात. तुला साधे एक कामही नीट करता येत नाही का? की काल मिळालेला मार कमी पडलाय?" पार्वतीने शांतपणे आपले हात जोडले. "क्षमा करा रागिणीताई, मी दुसरा चहा करून देते." रागिणीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, "दुसरा चहा करायची गरज नाही. आधी जा आणि त्या आउटहाऊसच्या मागे जे जुने लाकडे पडले आहेत ते सगळे गोळा करून आण. आज दुपारी पुण्याहून काही मोठे पाहुणे येणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. आणि हो, ती पोरगी गायत्री कुठे आहे? तिला सांग, बंगल्याच्या पुढच्या लॉनवर जी सुकलेली पाने पडली आहेत ती तिने आपल्या हाताने गोळा करून कचऱ्याच्या पेटीत टाकायची आहेत." पार्वतीने दचकून विचारले, "ताई, गायत्री अजून 5 वर्षांची लहान मुलगी आहे. तिचे हात किती कोमल आहेत. ती एवढ्या मोठ्या लॉनवरचा कचरा कशी साफ करणार?" रागिणीने पार्वतीच्या जवळ जाऊन तिची हनुवटी घट्ट पकडली आणि म्हणाली, "जर ती या बंगल्यात फुकटचे अन्न खाणार असेल तर तिला काम करावंच लागेल. तिचे आईबाप गेले, आता ती आमच्या तुकड्यांवर जगते. जर तिने 9 वाजेपर्यंत तो लॉन साफ केला नाही तर आज दुपारी तुम्हा दोघांनाही जेवण मिळणार नाही, लक्षात ठेव." रागिणी निघून गेली. पार्वती जड अंतःकरणाने आउटहाऊसकडे आली. तिने पाहिले की गायत्री डोळे चोळत उठली होती. पार्वतीने तिला जवळ घेतले, तिचे तोंड धुवून दिले आणि तिला एका लहान वाटीत रात्रीची शिल्लक राहिलेली भाकरी दुधात कालवून दिली. गायत्रीने ते 2 घास खाल्ले आणि पार्वतीकडे पाहत म्हणाली, "पारू आजी, मला आज शाळेत नाही जायचं का? माझी मधुरा मॅडम माझी वाट पाहत असेल ना?" पार्वतीला खूप वाईट वाटलं. तिने गायत्रीचे केस नीट केले आणि म्हणाली, "नाही माझ्या बाळा, आता काही दिवस शाळेला सुट्टी आहे. आपण या मोठ्या बंगल्यात आज एक नवीन खेळ खेळणार आहोत. बघ, त्या समोरच्या बागेत किती पालापाचोळा पडलाय. तो आपल्याला गोळा करायचा आहे. जो आधी गोळा करेल तो जिंकला." गायत्री लहान होती. तिला पार्वतीच्या मनातील ते दुःख समजले नाही. ती आनंदाने उडी मारून म्हणाली, "अरे वा, मी हा खेळ नक्की जिंकणार." गायत्री आपल्या लहान पावलांनी लॉनवर आली. मुसळधार पावसामुळे माती चिखलमय झाली होती. त्या 5 वर्षाच्या चिमुरडीने आपल्या कोमल हातांनी तो ओला पालापाचोळा आणि कचरा गोळा करायला सुरुवात केली. तिच्या लहान हातांना माती लागली होती, चिखल लागला होता. पण ती पारू आजी जिंकणार म्हणून आनंदाने काम करत होती. बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीत उभी राहून रागिणी हा सर्व प्रकार पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू उमटले होते. दुपारचे 1 वाजले होते. रागिणीचे पाहुणे, जे तिचेच काही नातेवाईक
आणि पुण्यातले एक बांधकाम व्यावसायिक होते. ते बंगल्यावर आले होते. हॉलमध्ये मोठी मेजवानी सुरू होती. विक्रम त्यांच्यासोबत बसून मोठ्याने हसत गप्पा मारत होता. पाहुण्यांपैकी एकाने विचारले, विक्रमराव, तुमचे मोठे बंधू माधवराव आणि बाबा अचानक गेले. आम्हाला ऐकून खूप दुःख झालं. पण त्यांची ती लहान मुलगी गायत्री कुठे आहे? तिची सगळी संपत्ती आता तुमच्याच ताब्यात आली असेल ना? विक्रम म्हणाला, हो, संपत्तीचे अधिकार कायद्यानुसार तिच्याकडे आहेत. पण ती अजून लहान आहे, त्यामुळे सगळा कारभार मीच पाहतो. ती पोरगी कुठे आहे? ती मागे नोकरांच्या खोलीत राहते. तिची लायकी तिथेच राहण्याची आहे. नेमकी त्याचवेळी गायत्री लॉनवरचे काम संपवून खूप थकली होती. तिला प्रचंड तहान लागली होती. ती चुकून बंगल्याच्या मुख्य हॉलच्या दारात आली. तिचे कपडे चिखलाने माखलेले होते. केस विस्कटलेले होते आणि पायात चपला नव्हत्या. ती दारात उभी राहून अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली, काका, मला खूप तहान लागली आहे. मला थोडं पाणी मिळेल का? गायत्रीला त्या अवस्थेत पाहून तिथे बसलेले पाहुणे थक्क झाले. आनंदराव सरदेसाईंची कोट्यावधींची वारसदार मुलगी आज एका भिकाऱ्यासारखी दारात उभी होती. रागिणीने पाहुण्यांसमोर आपला अपमान झाल्याचे पाहिले. ती सोफ्यावरून ताडकन उठली, धावत दारात आली आणि तिने गायत्रीचा हात इतक्या जोरात पिरगळला की गायत्री वेदनेने मोठ्याने ओरडली. रागिणीने गायत्रीला फरफटत ओढत बंगल्याच्या मागच्या अंगणात नेले आणि तिथे असलेल्या एका मोठ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला तिला जोरात ढकलून दिली. गायत्री जमिनीवर पडली. तिच्या गुडघ्याला जखम झाली आणि तिथून रक्त येऊ लागले. रागिणी ओरडली, तुझी हिंमत कशी झाली पाहुण्यांच्या समोर यायची? तुझा हा चिखलाचा अवतार दाखवून तुला आमची अब्रू काढायची आहे का? तहान लागली आहे ना तुला? घे पाणी. रागिणीने बाजूला ठेवलेली एक मोठी बादली उचलली आणि ती पूर्ण गार पाण्याची बादली त्या 5 वर्षाच्या चिमुरडीच्या अंगावर ओतून दिली. गायत्री आधीच थकली होती. त्यात त्या गार पाण्याने ती पूर्णपणे थरथरू लागली आणि जोरात रडू लागली. काकू, मला माफ करा. मी पुन्हा कधीच येणार नाही. मला पारूआजीकडे जाऊ द्या. पार्वती स्वयंपाकघरात भांडी घासत होती. तिला गायत्रीच्या रडण्याचा आवाज आला. ती हातातली भांडी टाकून धावत अंगणात आली. तिने पाहिले की गायत्री पाण्याने भिजलेली असून जमिनीवर थरथरत पडली आहे. पार्वतीच्या अंगात जणू वीज संचारली. तिने धावत गायत्रीला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. पार्वतीचे डोळे संतापाने लाल झाले होते. तिने पहिल्यांदाच रागिणीच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत कडक आवाजात सांगितले, रागिणीताई, बस झालं आता. ही मुलगी आनंदराव सरदेसाईंची नात आहे, जिच्या संपत्तीच्या जोरावर तुम्ही आज मेजवान्या करत आहात. जर या मुलीला काही झालं तर मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईन आणि वकील यशवंतरावांना सांगून तुमची ही 30% जहागिरीसुद्धा जप्त करायला लावेन. कायद्याच्या नजरेत तुम्ही फक्त तिचे रक्षक आहात, भक्षक नाही. पार्वतीचा तो रौद्र अवतार पाहून आणि कायद्याचे नाव ऐकून रागिणी क्षणभर घाबरली. तिला माहीत होते की जर पार्वतीने वकिलांना सांगितले तर कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. रागिणीने स्वतःला सावरले, 2 पावले मागे झाली आणि म्हणाली, ए म्हातारी, मला धमक्या देऊ नकोस. घेऊन जा या पोरीला माझ्या नजरेसमोरून आणि पुन्हा जर ही बंगल्याच्या आत दिसली तर मी हिचे पाय तोडून टाकेन. पार्वतीने गायत्रीला आपल्या दोन्ही हातांवर उचलले. गायत्री थंडीने आणि भीतीने थरथर कापत होती. ती पार्वतीच्या गळ्यात हात टाकून सतत लटपटत होती. पार्वती तिला घेऊन आऊट हाऊसच्या खोलीत आली. खोलीत आल्यानंतर पार्वतीने तातडीने गायत्रीचे ओले कपडे बदलले, तिची जखम स्वच्छ केली आणि घरातील एका लहान डबीतून हळद काढून तिच्या गुडघ्यावर लावली. हळद लागताच गायत्री, आई ग, पारूआजी, खूप दुखतंय ग, म्हणून रडू लागली. पार्वतीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या कपाळाला हात लावला तर गायत्रीचे शरीर तापाने फणफणत होते.
तिला प्रचंड ताप चढला होता. पार्वतीने तिला खाटेवर झोपवले आणि आपल्या साडीच्या पदराने तिला वारा घालू लागली. आऊट हाऊसमध्ये औषध नव्हते आणि विक्रमने तिला पगारही दिला नव्हता. त्यामुळे तिच्या खिशात 1 रुपयाही नव्हता. पार्वती अत्यंत असहाय्य झाली होती. ती खोलीत बसून देवाकडे प्रार्थना करत होती. हे देवा, माझ्या या निष्पाप जीवाला वाचव रे. हिचे आईबाप तू हिरावून घेतलेस, आता हिचा जीव तरी घेऊ नकोस. रात्रीचे 2 वाजले होते. महाबळेश्वरच्या डोंगरावरून सुटणारा थंड वारा आऊट हाऊसच्या खिडक्यांमधून आत येत होता. 5 वर्षांची गायत्री तापाच्या भरात सतत बरळत होती. पार्वतीने साडीचा पदर गार पाण्यात भिजवला होता आणि ती रात्रभर गायत्रीच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. गायत्रीचा ताप कमी होण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी 6 वाजताच पार्वतीने धावत बंगल्याच्या मुख्य दरवाजावर थाप मारली. विक्रम नुकताच सोफ्यावरून उठून बसला होता. त्याचं डोकं जड झालं होतं. त्याने दरवाजा उघडला. दारात पार्वती हात जोडून उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, विक्रमराव, मी तुमच्या पाया पडते. माझी गायत्री तापाने फणफणली आहे. तिला खूप ताप आलाय. मला डॉक्टरांकडे जाण्यासाठी आणि औषध आणण्यासाठी फक्त 500 रुपये द्या. मी तुमचे हे पैसे दिवस रात्र काम करून फेडून टाकेन. प्लीज नकार देऊ नका. विक्रमने एका कुटील नजरेने तिच्याकडे पाहिले आणि खिशातून 500 रुपयांची नोट काढली. तो ती नोट पार्वतीच्या हातात देणार तेवढ्यात रागिणी मागून आली. तिने विक्रमच्या हातातून ती नोट हिसकावून घेतली आणि पार्वतीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, पैशांचं झाड लागलं आहे का इथे? ती पोरगी मरत असेल तर मरू दे. आमच्याकडे फालतूच्या आजारपणासाठी पैसे नाहीत. जा, निघ इथून. पार्वतीचा स्वाभिमान आता संतापात बदलला होता. ती म्हणाली, रागिणीताई, पैसा माणसाला आंधळं करतो. जर आज माझ्या गायत्रीला काही झालं तर आनंदरावांचा आत्मा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी स्वतः माझ्या ताकदीवर तिला वाचवेन. तुमच्या या पापाच्या पैशांची मला गरज नाही. पार्वती धावत आऊट हाऊसमध्ये आली. तिने गायत्रीला एका जुन्या चादरीत गुंडाळले आणि तिला आपल्या कडेवर उचलले. महाबळेश्वरच्या त्या मुसळधार पावसात पायात चप्पल नसताना ती 50 वर्षांची माऊली त्या 5 वर्षांच्या मुलीला घेऊन डोंगरावरील सरकारी रुग्णालयाच्या दिशेने पायी धावू लागली. रस्ता चिखलमय होता. वारा वेगाने वाहत होता. पण पार्वतीच्या पायात जणू दैवी ताकद आली होती. ती धावत होती. फक्त एकच ध्यास होता, माझ्या गायत्रीला वाचवायचे आहे. सुमारे 3 किलोमीटर धावल्यानंतर ती रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातील सरकारी डॉक्टर, ज्यांचे नाव सुहास होते, त्यांनी पार्वतीची ती अवस्था आणि गायत्रीचा तो ताप पाहिला. त्यांनी तातडीने गायत्रीला स्ट्रेचरवर झोपवले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी तिला एक मोठे इंजेक्शन दिले आणि तिच्या हाताला सलाईन लावले. सुमारे 2 तासानंतर गायत्रीचा ताप हळूहळू उतरू लागला आणि ती शांतपणे झोपली. डॉक्टर सुहास बाहेर आले आणि त्यांनी पार्वतीला विचारले, मावशी, तुम्ही कोण आहात हिच्या? आणि या मुलीची ही अवस्था कशी झाली? ही तर आनंदराव सरदेसाईंची नात गायत्री आहे ना? मी तिला ओळखतो. हिचे कपडे एवढे फाटलेले आणि चिखलाने माखलेले कसे? पार्वतीला डॉक्टरांसमोर आपले दुःख आवरता आले नाही. ती डॉक्टरांच्या पाया पडली आणि तिने रडत रडत गेल्या काही दिवसात बंगल्यात घडलेला सर्व क्रूर प्रकार सांगितला. तिने सांगितले की कसा विक्रम आणि रागिणी संपत्तीच्या हव्यासापोटी या 5 वर्षांच्या पोरीचा छळ करतोय आणि तिला आऊट हाऊसमध्ये कोंडून ठेवलंय. पार्वतीची ही कहाणी ऐकून डॉक्टर सुहास यांचे रक्त संतापाने उसळले. ते म्हणाले, सरदेसाईंसारख्या थोर माणसाच्या घरात असा राक्षस जन्माला आलाय. मावशी, तुम्ही काळजी करू नका. कायद्यानुसार आणि वैद्यकीय नियमांनुसार मी या केसची नोंद करतो. मी स्वतः वकील यशवंतरावांना फोन करून आत्ताच या सर्व प्रकारची माहिती देतो.
आपण त्या विक्रम आणि रागिणीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टरांनी तातडीने वकील यशवंतरावांना फोन लावला. वकील यशवंतराव पुण्यात होते. त्यांनी जेव्हा डॉक्टरांकडून गायत्रीच्या आजारपणाची आणि तिच्यावरील छळाची हकीकत ऐकली तेव्हा त्यांचा पारा चढला. ते म्हणाले, डॉक्टर सुहास, तुम्ही गायत्रीला हॉस्पिटलमध्येच सुरक्षित ठेवा. मी पुढील 3 तासात पुण्याहून पोलिसांची मोठी टीम घेऊन महाबळेश्वरला पोहोचतोय. त्या विक्रम आणि रागिणीचा खेळ आता मी संपवणार आहे. आनंदरावांच्या संपत्तीला मी त्या राक्षसांच्या हातात जाऊ देणार नाही. हॉस्पिटलच्या बेडवर गायत्रीने हळूच डोळे उघडले. समोर पारूआजी बसलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर एक लहानसे हसू उमटले. ती अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली, पारूआजी, मला आता खूप छान वाटतंय. माझं डोकं दुखत नाहीये. आपण घरी कधी जायचं? पार्वतीने तिच्या कपाळावर मुका घेतला आणि म्हणाली, बाळा, आपण आता त्या जुन्या बंगल्यात कधीच परत जायचं नाही. आता तुझे वकील आजोबा येत आहेत. ते आपल्याला एका खूप छान ठिकाणी घेऊन जाणार आहेत, जिथे तुला कोणीही मारणार नाही. गायत्रीने आनंदाने मान डोलावली. पण दुसरीकडे महाबळेश्वरच्या इंद्रप्रस्थ बंगल्यात विक्रम आणि रागिणी सोफ्यावर बसून एक भयानक प्लॅन करत होते. रागिणी म्हणाली, विक्रम, ती म्हातारी त्या पोरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे. जर तिने तिथे डॉक्टरांना काही सांगितलं तर आपण अडचणीत येऊ. वकिलांना समजण्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण आज रात्रीच त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पोरीचा कायमचा काटा काढायचा. विक्रमने दारूचा मोठा घोट घेतला आणि म्हणाला, हो रागिणी, तू म्हणतेस ते खरं आहे. आज रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये सगळे झोपतील तेव्हा आपण आत घुसायचं आणि त्या गायत्रीचा श्वास नेहमीसाठी थांबवायचा. मग सगळी संपत्ती आपली होईल. विक्रम आणि रागिणी पैशांच्या नशेत इतके आंधळे झाले होते की ते आता थेट हॉस्पिटलमध्ये घुसून 5 वर्षांच्या गायत्रीची हत्या करण्याचा कट रचत होते. रात्रीचा काळोख वाढत होता आणि 2 क्रूर सावल्या हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या होत्या. पण विक्रम आणि रागिणी आपल्या या अघोरी कृत्यात यशस्वी होणार का? पुण्यातून निघालेले वकील आणि पोलीस वेळेवर पोहोचून गायत्रीचे प्राण वाचवू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा पुढचा भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.